महत्वाचा विषय म्हणजे तो महत्वाचा विषय की ठाकरे सेना ही विकास कामाला विरोध करते हा त्यांचा आरोप आहे. आजपर्यंत विकास कामं ही रस्ता, पाणी, वीज ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्याला विरोध करणं रस्ता हा किंवा वीज किंवा पाणी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. त्याला विरोध करण्याची गरजही नाही. महत्वाचा विषय ज्या लोकांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे की आम्ही विकासाला विरोध करतो, परंतु हे जे ठेकेदार आहेत, आता ज्यांनी ही काल पत्रकार परिषद घेतलेली आहे, ते 17 म्हणजे जे ठेकेदार आहेत, तर ते ठेकेदारीसाठी 17 पक्ष फिरून त्यांनी सातत्याने पक्ष बदललेले आहेत ठेकेदारीसाठी. 17 पक्ष फिरणाऱ्या या निंबाळकरांनी आमच्यावर टीका करू नये. विशेषतः म्हणजे सातत्याने तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी 1 लाखापासून 25 लाखापर्यंत 1 कोटीपर्यंत काम घेण्याची मानसिकता ज्या लोकांची आहे, ज्यांनी छोट्या छोट्या ठेकेदारांना डोळीस मिळवण्याचं काम केलेलं आहे, त्यांनी इथली ठेकेदारी नेस्तानाबूत करण्यासाठी स्वतः वन मॅन शो करण्यासाठी या ठिकाणी ते काम करतायत. विशेषतः आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांची जर हिस्ट्री जर काढली, ज्यांनी विकास कामासाठी कुठे कुठे विरोध केला, तर खूप मोठी हिस्ट्री आहे. त्यातले आम्ही काही मोजकेच विषय सांगतो. या दोडामार्ग बिजगर रस्ता जो आहे, तर 1 वर्षापूर्वी या ठिकाणी दोन्ही बाजूला संरक्षित कटरे बांधण्याचं एक टेंडर आलं होतं आणि ते ठेकेदार मला वाटतं रायगड या ठिकाणचे होते. त्या ठेकेदाराला येऊन त्या ठिकाणी धमकी देणं, त्या ठेकेदाराला मारहाण करण्यापर्यंत घटना घडली होती. त्या ठिकाणी आम्ही सर्व जाऊन हे पदाधिकारी ठेवून त्या ठेकेदाराला वाचवलं आणि त्या कामात जर चुकी असेल तर त्या अधिकाऱ्याला तिथे बोलून घेतलं आणि त्या कामाबद्दल त्यांना सूचना केला. म्हणजे याच माणसाने त्या ठेकेदाराला मांडण्यासाठी किंवा त्याच्यावर त्याच्या कामाला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. मग त्या ठिकाणी विकासाला अडथळा कोणी आणला? तर ठाकरे सेनेने आणला का शिंदे सेनेने? दुसरं महत्वाचं काम त्यांच्या घराच्या ठिकाणी अनिल पवार म्हणून एक ठेकेदार होता. त्यांनी पूर आले तर त्याला काम मंजूर झालं होतं आणि ते कामाला पण विरोध ह्याच लोकांनी केला. म्हणजे ते ठेकेदाराला विरोध करणं केला, ज्या ठेकेदाराने विरोध केला त्याचा पाप आम्ही घेऊ का? ते पाप पण त्यांनीच केलेलं आहे. दुसरं महत्वाचं काम म्हणजे चेतन पवार म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर होता, म्हणजे जलसंपदाने काम घेतलं पिकं वेळेचं, त्याला पण यांनीच विरोध केला. म्हणजे याला विरोध केला म्हणजे स्वतः विरोध करणारी माणसं त्याने आम्हाला विरोध करण्याची भाषा शिकवली. अशी अनेक प्रकरणं आहेत. ही प्रकरण आम्ही काढू शकतो, जेणेकरून आम्हाला आमच्याकडे एक बोट दाखवलं की 4 बोट तुमच्याकडे आहेत, त्याचं पण त्यांनी लक्ष घेतलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळात जर असे प्रकरण की आम्ही विकास कामाला जर अनेक ठिकाणी असे विकास कामं बोगस पद्धतीने चाललेले आहेत, त्या कामाला अडथळा आणण्यासाठी आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू, की ते काम चांगल्या प्रकारे होण्यासाठी आम्ही त्यासाठी प्रयत्न करू.